म्हणजे पुण्याच्या भोरमधून आमच्यासोबत जोडले गेलेले आहेत निलेश खरमरे यांच्याकडे. निलेश, आज राज्यभरामध्ये ही नगरपंचायत आणि नगरपरिषदेच्या निवडणुका पार पडतायत. काही वेळातच मतदान प्रक्रिया सुरू होणार आहे. तुम्ही ज्या ठिकाणी आहात म्हणजेच भोरमध्ये सध्या काय स्थिती पाहायला मिळते, कशा प्रकारे निवडणूक यंत्रणा सज्ज दिसतीये? खरं तर पुणे जिल्ह्यातील 225 मतदार केंद्रावर या ठिकाणी आता काही वेळातच मतदान प्रक्रिया आहे ती सुरू होईल. मात्र त्याआधी जी मॉप पोल जी प्रक्रिया असते, म्हणजे जे उमेदवार आहेत त्यांना जी सिस्टीम आहे किंवा जी यंत्रणा आहे ती या ठिकाणी दाखवली जाते आणि ती सुरुवात या ठिकाणी आपल्याला झालेली आपल्याला पाहायला मिळतात. निवडणूक अधिकारी जे आहेत त्या प्रत्येक उमेदवाराला या ठिकाणी जी प्रक्रिया असते, म्हणजे मतदान प्रक्रिया कशी केली जाते आणि जी यंत्रणा लावण्यात आलेली आहे ती संपूर्ण प्रक्रिया या ठिकाणी दाखवली जाते. त्यानंतर प्रत्यक्षात म्हणजे 7:30च्या सुमारास या ठिकाणी मतदान प्रक्रियेला सुरुवात होईल. खरं तर भोर नगरपंचायती परिसर आहे तो अतिदक्षता विभागामध्ये येतो. संवेदनशील परिसर असल्यामुळे या ठिकाणी विशेष लढत जी आहे ती या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. खरं तर या ठिकाणी जर बघितलं तर आजी माजी आमदारांची थेट लढत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. कारण राष्ट्रवादीचे आमदार शंकर मांडेकर आणि भाजपचे नेते आणि माजी आमदार संग्राम थोपटे यांच्यामध्ये ही लढत असलेली आपल्याला पाहायला मिळतात. साहजिक आहे, त्यांचे प्रत्येक पक्षाचे उमेदवार जरी असले तरी या ठिकाणी राष्ट्रवादी विरुद्ध भाजप असा उमेदवार या रिंगणामध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि सकाळपासूनच या ठिकाणी जे मतदार आहेत ते येऊन थांबलेले आपल्याला ठिकाणी पाहायला मिळतात. या ठिकाणी आपण जर बघितलं तर जिल्ह्यामध्ये 4 ठिकाणी लक्षवेधी लढत असणार आहे. एक भोरची लढत झाली, तिकडे इंदापूर झालं, तिकडे चाकण झालं आणि लोळवणा या 4ही ठिकाणी एक लक्षवेधी लढत आपल्याला या ठिकाणी येईल. कारण या ठिकाणी जे उमेदवार आहेत त्यांची उमेदवारांची प्रतिष्ठा ही पणाला लागलेली आहे. अर्थात त्यांचे जे नेते आहेत त्यांची सुद्धा या ठिकाणी लागलेली आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळं पुणे जिल्ह्यात आज जे मतदान जे होत आहे त्यामध्ये जवळपास 5 लाखांहून जे मतदार आहेत ते आपला मतदानाचा हक्क जे आहे ते या ठिकाणी बजावताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि प्रशासकीय यंत्रणा जी आहे ती पूर्णपणे या ठिकाणी सज्ज झालेली आपल्याला पाहायला मिळतात. हजारोच्या संख्येने पोलीस बंदोबस्त आहे तो प्रत्येक बूथवर या ठिकाणी लावण्यात आलेला आहे. तर एवढंच नाही तर आचारसंहिता म्हणजे 15 जे बूथ आहेत त्याला विशेष आदर्श बूथ म्हणून या ठिकाणी घोषित केलेले आहेत. तर 13 मतदान केंद्र आहेत त्यांना पिंक मतदान केंद्र म्हणलं जातात. अशा म्हणजे एक 15 आणि 13 अशा ठिकाणी विशेष बूथ या ठिकाणी जिल्ह्यामध्ये स्थापन केलेलं आपल्याला पाहायला मिळतात. आणि काही वेळातच या ठिकाणी मतदान जे प्रक्रिया आहे ती आता या ठिकाणी सुरू होताना आपल्याला पाहायला मिळेल. ग्रामीण भागामध्ये विशेषतः थोडासा लेट हा मतदान प्रक्रिया केली जाते, कारण डिस्टन्स जास्त असल्यामुळं मतदान केंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी थोडासा वेळ दिला जातो आणि तेच चित्र आपल्याला भोर नगरपालिका परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आणि या ठिकाणी जी तयारी आहे ती पूर्णपणे झालेली आहे आणि सकाळपासूनच या ठिकाणी आता मतदान करण्यासाठी अनेक लोक जे आहेत ते बूथवर येऊन थांबलेले आपल्याला पाहायला मिळतात. मतदान प्रक्रिया सुरू होण्याआधी जी प्रक्रिया असते, शासकीय प्रक्रिया असते ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. जे काही मशने असतात ते सील करण्याचं काम जे आहे ते निवडणूक अधिकाऱ्यांकडून करण्यात सुरू असल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. अर्थात आता काही मिनिटं राहिलेली आहेत. या मिनिटांमध्ये आता मतदान प्रक्रिया आहे ती सुरू जाईल. आणि एकूणच जर बघितलं तर आपण या ठिकाणी आता पोलीस यंत्रणा जी आहे ती पूर्णपणे सज्ज केलेली आहे. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये त्यासाठी या ठिकाणी खबरदारी आहे ती मोठ्या प्रमाणात घेतली जाते. आता या निवडणुकीमध्ये आपण जर बघितलं तर पुणे ग्रामीणमध्ये अजित पवार विरुद्ध भाजप असा संघर्ष या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. कारण अनेक नगर परिषद असतील किंवा नगरपंचायती असतील या परिसरामध्ये जे उमेदवार दिलेले आहेत त्यामध्ये बऱ्यापैकी म्हणजे अर्ध्याहून जास्त जे उमेदवार आहेत ते अजित पवार म्हणजे राष्ट्रवादी विरुद्ध भाजप असा संघर्ष या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. अर्थात आता मतदार राजा हा कुणाला कौल देतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र आता या ठिकाणी भोर नगरपंचायती जी आहे त्या परिसरातल्या मतदान प्रक्रियेला या ठिकाणी सुरुवात झालेली म्हणता येईल. हो, नक्कीच निलेश. तर संपूर्ण अपडेट तुमच्याकडनं वेळोवेळी घेत राहणार आहोत.